नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते. दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी आहे. शेतकऱ्यांपर्यंत आधीची न पोहोचलेली नुकसान भरपाई आणि दुष्काळ तसंच पाणी टंचाई या सगळ्यावरून विरोधक हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक दिवस दुष्काळावर चर्चा होणार आहे. सरकारकडून राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे, तर उर्वरित 40 लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. युतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषदेत बोललो तेच खरं समजा असं सांगून कदम पाटील वादावर पडदा टाकलाय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकलाय. मुंबईत विरोधकांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप शिवसेनेच्या नव्यानं झालेल्या युतीवर जोरदार टीकास्त्र डागलंय. ज्यांना अफजल खान म्हटलं त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मिठी मारली अशा शब्दांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीवर घणाघात केलाय. निवडणुकीआधीच्या अधिवेशनाचा वापर युती सरकार आपल्या जाहीरनाम्यासाठी करणार असा आरोपही विरोधकांनी केला. शेतकरी कर्जमाफी, शासकीय नोकर भरती आदी मुद्द्यांवर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं देखील यावेळी विरोधकांनी स्पष्ट केलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी ठरलेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुलवामा हल्ला घडवला गेला असे गंभीर आरोप राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेत. दरम्यान सरकारच्या सर्व निर्णयांबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल अशा शब्दात राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्यावरून अजित डोवालना टार्गेट केलं. पाकिस्तानचं पाणी रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही राज ठाकरेंनी घणाघात केला. पाकिस्तानला जाणारं पाणी अडवायचं तर नदीत अमित शहा आडवे झोपणार का अशी टीका राज ठाकरेंनी केली. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचे डावपेच काही असले तरी आपण निवडणुकीत सरकारचा खरा चेहरा देशासमोर आणणार. राफेल विमान खरेदी घोटाळा, नोटाबंदीमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार असल्याचं राज ठाकरेंनी कोल्हापूरमधल्या कार्यक्रमात म्हटलंय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीनं प्रतिपूर्ती करावी या मागणीसोबतच इतर मागण्यांसाठी राज्यभरातल्या शाळा आज बंद राहणार आहेत. यामध्ये राज्यातल्या 25,000 खासगी इंग्रजी शाळांचा समावेश आहे. इसामार्फत हा संप पुकारण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातल्या 2 मुलींचा संशयास्पद मृत्यू झालाय. पाणीपुरी खाल्ल्यानं त्यांचा मृत्यू झाला असा आरोप या दोघींच्या नातेवाईकांनी केलाय. पण आता या तिघींनी उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर येते. मुंबई पुणे मार्गावरील खालापूरजवळ असलेल्या अल्ना कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही खाद्यतेलाची कंपनी असल्यानं आगीचा चांगलाच भडका उडाला. नाशिकमधील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या लेनमध्ये गाडी घातली या कारणावरून प्रवाशांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव आणि वडाई भोई या दरम्यान 2 आयशरची समोरासमोर टक्कर होऊन या भीषण अपघातात 5 जण ठार झालेत तर 35 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना चांदवड, पिंपळगाव, बसवनच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सिकंदराबाद एक्सप्रेसच्या महिला कोचच्या पायऱ्यांवर एका अज्ञात व्यक्तीचं शीर पडलेलं आढळलंय. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली. काल सकाळी काजीपेठ इथं एका व्यक्तीनं रेल्वे रुळांवरून आत्महत्या केली. कोकणातील सर्वात मोठी आंगणेवाडीची जत्रा आजपासून सुरू होते आहे. या यात्रेच्या निमित्तानं भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेसाठी लाखो चाकरमानी आंगणेवाडीसाठी दाखल झालेत. नाशिकमध्ये बच्चू कडू यांची कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठीचा स्टेज हा सभा संपताच तुटला. त्यामुळे यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. बीडमध्ये सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. मृत्यू झालेल्या दोघांमध्ये एका नवरदेवाचा समावेश आहे अशी प्राथमिक माहिती मिळते. सोलापूर धुळे महामार्गावर पालीजवळ ट्रक आणि अल्टो कारमध्ये हा अपघात झालाय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साताऱ्यात उभारणार असल्याची घोषणा उदयनराजेंनी केली आहे। साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनचं उद्घाटन उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना उदयनराजेंनी हे वक्तव्य केलंय। खासदार उदयनराजेंचा वाढदिवस हा त्यांनी पुलवामा इथे झालेल्या जवानांना समर्पित करत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र सुनील पाटील या चित्रकारानं उदयनराजेंचं हुबेहूब चित्र साकारून उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या। धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गामध्ये करावा तसंच सोलापूर विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर नामकरणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी दक्षिण सोलापूर धनगर समाज आरक्षण आंदोलन समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। उमरखेड नगरपालिकेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करण्यात आलं। लाभार्थ्यांसाठी घरकुल उभारणी केली, मात्र नगर परिषदेकडून या लाभार्थ्यांना बांधकामाचा हप्ताच देण्यात आला नाही, त्यामुळे लाभार्थी अडचणीत आले। गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या सामान चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। रेल्वे स्टेशनवर मोबाईल पर्स चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली। याला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून स्पेशल टास्क फोर्सची पेट्रोलिंग सुरू करण्यात आली। परभणी शहर महापालिकेनं 2019-20चा अर्थसंकल्प सादर केलाय। 533 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। विशेष म्हणजे यंदा 70 लाखांच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। पुलवामा घटनेच्या निषेधार्थ वर्धा शहरातील ऑटो चालक मालक संघटनेनं ऑटो रॅली काढली। यावेळी पाकिस्तानचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली। 200हून अधिक ऑटो चालक शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रम करत शिवाजी चौकात पोहोचले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील धामणंद इथल्या प्राचीन महालिंग देवस्थानच्या नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडला। खेड तालुक्यातल्या धामणंद या गावातील सह्याद्रीच्या कुशीत दुर्गम ठिकाणी असलेल्या या महालिंग देवस्थानला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे। वाहनाच्या धडकेत एक वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे। मॅरेथॉन स्पर्धेच्या बंदोबस्तादरम्यान आयशर टेम्पोनं धडक दिल्यानं कर्मचारी रामचंद्र खोत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। गेल्या 2009 ते 2019 या 10 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। तेव्हा शरद पवार केंद्रीय मंत्री होते। कार्यकर्त्यांवर आणि प्रशासनावर दबाव होता, त्यामुळे स्वर्गातून येऊनही लोकांनी मतदान केलं, असं वक्तव्य सुभाष देशमुख यांनी केलंय। बीटी बियाण्यांच्या नावाखाली बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करत 200हून अधिक बियाण्यांची पाकिटं जप्त करण्यात आली आहेत। परभणीच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे। विदर्भाची पंढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या निमित्तानं आठवडाभर संस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। यात उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रींच्या पालखीचा रथ, मेना आणि गज अश्वासह नगर परिक्रमा होणार आहे। पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणग्रस्तांचे गेले 13 दिवसांपासून उपोषण ठिय्या आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी गाडगेबाबांच्या प्रतिमेला हार घालून तहसील कार्यालय आवार आणि स्वच्छता अभियान राबवणाऱ्या पंचायत समिती आवाराची स्वच्छता केली। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील नाराज आहेत, त्यामुळे सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याचे संकेत आहेत। प्रवरानगर कारखान्यात सुजय विखे आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। विखे पवार वाद मिटावा अशी माझी इच्छा आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलून दाखवलं। शरद पवार आणि माझे वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्यात वैचारिक संघर्ष होता। राधाकृष्ण विखे पाटलांनी आता पवारांशी राजकीयदृष्ट्या जुळवून घेण्याची तयारी दाखवली असली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र सावध भूमिका घेत आहेत। मित्रपक्षांच्या जागा वाटपानंतरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काँग्रेसमधील लोकसभेच्या जागांच्या अदलाबदलीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय। मित्रपक्षांची आघाडी सन्मानपूर्वक असली पाहिजे, दुर्बलतेतून नव्हे तर देशातील जातीयवादी सरकार घालवण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतलाय। हे देशाचं नेतृत्व करायला निघालेल्या कोणत्याही मोठ्या नेत्यानं विसरू नये, असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांचं नाव न घेता केलाय। काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीनं महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेल्या स्क्रीनिंग कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा होणार आहे। यावेळी पुणे आणि अहमदनगर या वादाच्या मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हालचाली सुरू केल्या। स्वाभिमानी ते नेते रविकांत तुपकर आणि धनंजय मुंडे यांच्यात काल मुंबईत या संदर्भात बैठक झाली।
भाजपच्या नाराज घटक पक्षांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे। ही बैठक पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या शासकीय निवासस्थानी होणार आहे। बैठकीला महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले, सदाभाऊ खोत हजर राहणार आहेत। युतीमध्ये आरपीआयला स्थान देण्यात न आल्यानं आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज झालेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा न सोडल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपला दिलाय। संगमनेरच्या अकलापूर गावातून भोरमळा इथं बिबट्यानं लहान मुलीच्या उचलून नेल्याची घटना घडली आहे। मळ्यामध्ये वस्तीला राहणाऱ्या 3.5 वर्षांच्या मुलीला बिबट्या ओढून घेऊन गेला। 2 तासांनी मुलगी जखमी अवस्थेत सापडली, मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मधुसूदन जाजोदिया आणि अमरावती रक्तदान समिती यांच्या संयुक्त विद्यमानं अमरावतीमध्ये सपत्नी रक्तदान करून नागरिकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। रक्तदान समिती गेल्या 14 वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे निमित्त सपत्नी रक्तदान शिबिर आयोजित करत असते। शेगाव इथं महाराष्ट्र राज्य तहसील नायब तहसीलदार संघटनेचं 7वं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलंय। राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार या अधिवेशनासाठी आले होते। संघटनेच्या वतीनं ज्या काही समस्या आहेत त्यावर विचारमंथन करण्यात आलं। यवतमाळमध्ये दिग्रस शहरात महसूल राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार संजय राठोड यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। शहरात विविध विकास कामांचा शुभारंभाचा कार्यक्रम संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला होता, पण कार्यक्रमांना शहराचे अपक्ष नगराध्यक्ष जावेद पहलवान यांना आमंत्रण नव्हतं, त्यामुळे भाजप पदाधिकारी, महसूल राज्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। ईव्हीएम माहिती अधिकाराच्या कक्षेत येते आणि त्याबाबत कोणीही माहिती मागू शकतो असं केंद्रीय माहिती आयोगानं स्पष्ट केलंय। 10 रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती दिली जाऊ शकते। बनावट ओळखपत्राला आळा घालणं यासाठी एसटी महामंडळानं स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केली। आधार कार्ड क्रमांक जोडणी केलेल्या स्मार्ट कार्डमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवत असल्यानं या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आता मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मुंबई महापालिकेच्या मदनापुरा परिसरातील एका ब्रिटिशकालीन आणि एक स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेल्या अशा 2 शाळांची 9 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात येणार आहे। एवढ्या पैशांमध्ये शाळांचा पुनर्विकास करणं शक्य असताना दुरुस्ती केली जात असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विविध मागण्यांसाठी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला। या असहकार आंदोलनामुळे निकालांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प रखडल्यानं प्रकल्प खर्चामध्ये तब्बल 10% वाढ झाली आहे। प्रकल्पाचं भूमिपूजन होऊन 2 वर्ष होत असून त्यामुळे खर्चात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। उच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणी बेकायदा होर्डिंग, बॅनर, फ्लेक्सना बंदी घातली असूनही होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या वाढते आहे। 2018-19 या वर्षभरामध्ये तब्बल 11,202 होर्डिंगवर पालिकेनं कारवाई केली आहे। वातावरणात उष्मा वाढायला सुरुवात झाल्यामुळे मुंबईकरांनाही डोकेदुखी, ताप, सर्दी आणि अंगदुखी सारख्या आजारांचा त्रास व्हायला लागलाय। विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वेगानं वाढतेय। मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे शहापूर तालुक्यातल्या धसई आणि खर्डी परिसरातील सुमारे 3,888 वृक्ष बाधित होणार आहेत। ही सगळी झाडं महाराष्ट्र वन विकास प्राधिकरणाकडून तोडली जाणार आहेत। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामधून 2 दक्षिण आफ्रिकन कंपन्यांनी माघार घेतली आहे। 2 कंपन्यांचा जवळपास 2,173 कोटी रुपयांचा हिस्सा खरेदी करण्यासाठी विमानतळाला भागीदार मिळत नसल्याची स्थिती आहे। खापरी ते काँग्रेस नगर या मार्गावर 4 दिवस आरडीएसओनं मेट्रोचं परीक्षण केल्यानंतर आता महामेट्रोला मेट्रो सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले। मात्र लोकार्पणासाठी CMRSची परवानगीही आवश्यक आहे। ते येत्या बुधवारी नागपुरात येणार आहे। अलीकडच्या काळात देशात मोनोलॉग सुरू असून आहे आणि जो आपल्या संविधानासाठी घातक आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक उदय प्रकाश यांनी व्यक्त केलंय। मुंबईतील मटा साहित्य मैफिल कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सी चालक अक्षरशः लुटतायत। आता मात्र या परिसरातील रिक्षा चालकांच्या मुजोरीला चाप बसणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे सुरक्षा बल आणि अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विरोधात कारवाईला सुरुवात करणार आहे। मुंबईत राहणाऱ्या वीरपत्नी गौरीप्रसाद महाडिक या लवकरच भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत। इंडो चायना बॉर्डरवर तवांग इथं 2017 मध्ये मेजर प्रसाद महाडिक शहीद झाले होते। यानंतर आपणही सैन्यात दाखल होण्याचा निर्णय गौरी महाडिक यांनी घेतलाय। नागपुरात सुरू असलेल्या नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला। यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून प्रख्यात गायिका देवकी पंडित यांनी भाष्य केले। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भीती संगीत क्षेत्रातील कलाकारांना बाळगायची गरज नाही, कारण संगीत हे वैश्विक आहे असं त्या म्हणाल्या। तर यावेळी संमेलनाची वारी हा विशेष कार्यक्रम या
संमेलनाचा आकर्षणाचा विषय ठरलाय। या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत झालेल्या 98 नाट्य संमेलनांच्या इतिहासाचा लेखाजोखा सांगणारा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला। पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर काश्मीरमधील काही तरुणांनी एका म्युझिकल बँडची स्थापना केली। शांतता संदेश देण्यासाठी हे युवक प्रयत्न करतायत। या तरुणांनी आपल्या बँडचं नाव गाश असं ठेवलंय। भिवंडीच्या दापोडा इथं मद्यधुंद पोलिसांनी वडील आणि मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी नारपौली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये करण्यात आला, तर महाराष्ट्रात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला। डोंबिवलीच्या टिळकनगरमध्ये एका दुकानाला रात्री 8च्या सुमारास आग लागली होती। यावेळी आगीवर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आलं। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना एका महिलेचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मवर पडली। ही धावती ट्रेन पकडणे या महिलेच्या जीवावर बेतलं असतं। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे। सरकारनं निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12% पाच टक्क्यांवर आणलाय, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील 8% 1% आणलाय। केंद्र सरकारनं अर्धसैनिक दलांच्या जवानांना एक मोठी भेट दिली आहे। गृह मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। त्यानुसार सीआरपीएफच्या निरीक्षकाचा भत्ता आता 9,700 रुपयांची वाढून तो 17,300 रुपये प्रति महिना करण्यात आला आहे। जम्मू काश्मीरमधील कुलगाम इथं भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। चकमकीत पोलीस उपअधीक्षक अमन ठाकूर शहीद झालेत। एक मेजर आणि एक जवान गंभीर जखमी झाले। 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या लष्कराला यश आलंय। जम्मू काश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या राज्यघटनेतील कलम 35A या कलमांतर्गत याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यामध्ये धरपकड सुरू आहे। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्नान केलं। यानंतर त्यांनी गंगाजलाची पूजा केली। त्यानंतर मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांची चरणवंदना केली। यावेळी योगी आदित्यनाथ देखील मोदींसोबत उपस्थित होते। बांगलादेशमध्ये विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली। ढाकामधून दुबईला जाणारं विमान एका बंदूकधारी व्यक्तीनं हायजॅक करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर चितेगावमधील शाह आमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। चेन्नईच्या पोरुग भागामध्ये 220 गाड्या जळून खाक झाल्या। एका पार्किंग लॉटमध्ये आग लागली आणि पार्क केलेल्या सर्व गाड्या जळाल्या। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। तरी बातम्यांचा आढावा। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात आला। या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले। काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी या काळ्या फिती बांधल्या होत्या। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला। पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात धीम्या गतीनं झाली। भारताला अवघ्या 126 धावांची मजल मारता आली। 3 विकेट राखून ऑस्ट्रेलियानं भारतावर मात केली आहे। नवी दिल्लीत सुरू असणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीनं विश्वविक्रम करत सुवर्णपदक पटकावलंय। 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात चौधरीनं 245 गुण कमावत हे पदक पटकावलंय आणि ऑलिम्पिकचं तिकीट बुक केलंय। पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे। भारताकडून हल्ल्याच्या शक्यतेनं पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयात आपत्कालीन व्यवस्था कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। हा कक्ष 7 दिवस 24 तास काम करणार आहे। दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनी मार्च काढला। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या मार्चद्वारे आदरांजली वाहण्यात आली। ग्रीसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते। उत्तर ग्रीसमधील फ्लोरिना शहरामध्ये 6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। संपूर्ण शहरावर बर्फाची चादर पाहायला मिळते। काही ठिकाणी तर नागरिक या बर्फवृष्टीचा आनंद लुटताना पाहायला मिळाले। अभिनेता रणवीर सिंग यानं काल मुंबईतील फिनिक्स मॉलमधल्या PVRला भेट दिली। यावेळी त्यानं गली बॉय हा त्याचा चित्रपट चाहत्यांना किती आवडतोय हे जाणून घेतलं। चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या 91व्या ऑस्कर पुरस्काराला सुरुवात झाली आहे। रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय, तर फ्री सोलो सर्वोत्कृष्ट लघुपट ठरलाय। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। यानंतर पाहणार आहोत गावाकडच्या बातम्या। कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।